नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण कुठं आलोय तर गोरेगावातील दुर्गा खानावळ बघण्यासाठी आज आपण आलोय. कारण कोरेगावमध्ये मी भरपूर नाव ऐकलेलं की जर कुठं तुम्हाला मटन चिकन जर खायचं असेल तर दुर्गा खानावळ एकमेव पर्याय आहे. असं नक्की काय दुर्गा खानावळ मध्ये ही बघायला आज आपण आलोय. तर चला बघूया कशी काय आतमध्ये. चला. आपल्याला तासाला 5 किलो लागते मटन. मला दिवसभर 20 किलो मटन पुरत नाही. मला एवढं माझे कस्टमर असतात. मी प्रॉपर चुलीशिवाय मटन करत नाही. मसाला चुलीवर असतो. अशी भाकरी पेट ना कुठं चुलीवरची. एकमेव ठिकाण दुर्गा हॉटेल. शेवग्याची शेंग, वरण, श्रीखंड, दही. आपल्या कोरेगाव मधील दुर्गा हॉटेलची स्पेशल व्हेज थाळी. आपल्या दुर्गा हॉटेलची स्पेशल मटन थाळी लावतो. रस्सा, बॉईल, खिमा, चुलीवरचं स्पेशल सुक्क मटन आणि भाकरी. ही आपली दुर्गाची स्पेशल मटन थाळी. मित्रांनो, तर आपली हॉटेल दुर्गाची स्पेशल मटन थाळी लागलेली आहे. त्यात काले कोशिंबीर, लिंबू, तांबडा रस्सा, सुक्क मटन, मटन खिमा आणि अंडा मसाला आलेला आहे. मस्त पैकी बाजरीची केवढी मोठी भाकरी आली बघा. थाळीची टेस्ट एक नंबर असणार आहे. कारण इथं मी बसलो ना 15-20 मिनिटं वेटिंग होतं. गर्दी भरपूर आहे. वेटिंगला बसलो पण इथं बसून त्या रस्स्याला असला वास येत होता ना. अरे वा, एक नंबर. पहिल्यांदा मी आता रस्सा टेस्ट करतो. मस्त पैकी आता लिंबू पिळून घेतो बघा. आणि कसं मांद बिंद आलंय त्या रश्श्यात. अगं बाय अगं, एक नंबर. रस्सा पिळून घेतो. एक नंबर. तांबड्या रस्स्याची जाग्यावर नशाच व्हायला पाहिजे. एक नंबर विषय. जत्रा असते की नाही आपल्या गावाकडे, तसा विषय एकदम ठसका लागला मला. भाकरी सोबत आपण मस्त पैकी रस्सा खाऊया. नाग भरी आणि मटन कसलं मऊ लुसलुशीत आहे बघा की. एक नंबर मटणाचा विषय हा का. बेस्ट विषय बरं का. आता खिमा टेस्ट करतो. आता खिमा जोरात आहे यांचा. एक नंबर आहे. असला काय खरं बाहेरच्या हॉटेलला जो खिमा देतात ना, नुसतं पाणी असतं त्यात ओरिजिनल खिमा आहे. एक नंबर. टोटल थाळी
ब्रँड आहे ब्रँड. कोरेगावकरांनो तुम्ही इथं येतच असणार, आपण जास्त त्या साईडला येत नाही, पण इथं नक्की भेट दिली पाहिजे. एक नंबर क्वालिटी जेवण, बेस्ट, आपल्याला लय आवडतं. आता आपण देतो दणका, तुम्ही बघा पुढे व्हिडिओ. मित्रांनो बाजरीची भाकरी आली आहे. आता आपण कुस्करून हाणायचं, सुट्टी द्यायची नाही. आता बाबांनी सांगितलंय आपलं घरचं हॉटेल आहे, त्यामुळं आता काही सुट्टी द्यायची नाही. आपण कुस्करून दणका द्यायचा. ओके, मध्ये रश्श्याचा जो फ्लेवर आहे ना भाई, कुठंच नाही गावणार, हातच धरू शकत नाही कोण अजिबात. कोरेगावात नाही, अख्ख्या साताऱ्यात कोण हात धरू शकत नाही असला फ्लेवर आहे. बेस्ट विषय. आणि मटण असलं लागतंय ना मित्रांनो, मटण एवढं टेंडर आहे, क्वालिटी बेस्ट. हा शब्द नाही, पण जेवणाचा आहे ना खरंच नार नाही करायला. दुर्गा खानावळ एकदा यायलाच लागते. और घे कशाला असते, रस्सा भाकरी भरपूर घे, सुक्क मटण. राहू द्या. अहो घ्या, एवढे नाही काय होत, भरपूर जेवा. चरबी घ्या, मांडांत जरा वाळणी. नाही देऊ का? हा बस. ओके मित्रांनो, भाकरीने एवढं पोट भरलं की राईसला जागाच नाही, पण एवढ्याला आलोय राईस टेस्ट करायलाच पाहिजे. मग थोडासा 2 घासाचा घेतलाय. राईसची टेस्ट बघतो कशी आहे, एकदम गिजगा राईस आलाय. आपल्याला असलाच राईस आवडतो. मस्त पैकी राईस पण एकदम गरम गरम आहे. मटनचा पीस घेऊ. बेस्ट, एक नंबर. थाळी नाद नाही करायचा, प्रेमात पडलो आपण थाळी. मित्रांनो इतकं जेवण झाले ना, गच हलाई न आले मला. पोट असलं भरलंय पण मन अजून भरलं असला विषय झाला. एक नंबर. एक वेळ नक्की भेट द्या भोजनालय, दुर्गा भोजनालयाला. टॉपचा विषय. चला आपण व्हिडिओ संपूया, भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओ. मित्रांनो तर एक नंबर क्वालिटी आपलं जेवण झालेलं आहे. तर आपले संतोष दादा आहेत, हे आपल्या हॉटेलचे ओनर आहेत. तर जेवण एवढं टॉप क्वालिटी आहे. आणि आपली खानावळ कधीपासून सुरू आहे? माझी खानावळ 25 वर्ष झाले साधारणपणे. होय का? 25 वर्षामध्ये चुलीवरचं मटण करणारे आपण कोरेगाव म्हणजे पहिलंच हॉटेल आहे आपलं, की मटण चुलीवर, मसाला चुलीवर असतोय, भाकरी चुलीवरची असते. त्यामुळे गिरायक 30-35 किलोमीटरवरून गिरायक हौसन माझ्याकडे जेव्हा येतं, की मटण चुलीवरचं करणारे एकमेव हॉटेल की दुर्गा. 100% आम्ही पण तुमच्या हॉटेलला तर कंटिन्यू येणार, कारण क्वालिटी आहे ना बेस्ट क्वालिटी आहे. आम्ही इतका म्हणजे बाकीच्या हॉटेलमध्ये मटनची क्वालिटी जरा कॉम्प्रोमाइज असतं, पण तुमच्या इथं मटन टॉपचं मिळतंय. कसं काय नक्की, कुठले मसाले वगैरे वापरतात? आपलं सगळं घरगुती असते, सगळं आमच्या घरातली माणसं सगळे तयार करणारी. आणि महत्त्वाचं म्हणजे कसं आहे, जे तुमचे मसाला जे प्रॉपर तुम्ही घरी जी चटणी करता, प्रॉपर चटणी, ती आमची प्रॉपर चटणी असते. टोटल सगळा मसाला घरचा असतो. घरगुती पद्धती जर हॉटेल जर आहे तर फक्त दुर्गा भोजनालय. तर गेले 25 वर्ष झाले हा व्यवसाय जे करतोय मी, आणि म्हटलं चुलीशिवाय करत नाही. आम्ही माणसांना पण नेऊन दाखवतो, गिरायक म्हणतो चुलीवर नाही, आम्ही हॉटेल नेऊन दाखवतो की चूल आहे. आणि हा विषय आहे. आणि यांचं किचन मध्ये पण इतकी स्वच्छता होती ना, बाकी हॉटेलमध्ये नसतं. म्हणजे तडका बिडका मारलेलं सगळं उडलेलं असतं. आणि ह्यांचं व्हेजचं आणि नॉनव्हेजचं वेगवेगळं किचन आहे, त्यामुळं अगदी माळकरी माणसं आली तरी काय अडचण नाही. तर दादा आम्ही 100% तुम्हाला येऊन, आणि तुमच्या पुढील वाटचालीस तुम्हाला शुभेच्छा. आणि खरंच कोरेगाव मधील बेस्ट चिकन मटन तुम्ही द्या. ओके सर, धन्यवाद.